तर नमस्कार मित्रांनो, मनीष ब्लॉग कोकणी या यूट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर आपण आता ना बिया कशा पद्धतीने फोडल्या जातात, जे आपले बांधव फोडतात, बिया वगैरे विकतात मार्केटमध्ये वगैरे, त्या बियांना खूप सारा असा भाव आहे. त्या बिया कशा प्रकारे फोडल्या जातात, त्यांना अंग मेहनत किती असते ते तुम्हाला ह्या व्हिडिओमधून मी दाखवणार आहे. आणि ओल्या काजूंचे घर कसे असतात आणि ते कशा प्रकारे फोडल्या जातात ते तुम्हाला मी दाखवतो ह्या व्हिडिओमधून. तर हे बघू शकता बघा, या काजूच्या बिया आहेत. आणि या सुक्या बियांचा जरी बोलत ना तर 140-150 रुपये किंवा 160 असा किलो चालू आहे. आणि ह्या बिया पॉलिश वगैरे करून त्याच बियांचा किलो बोलला तर 1000-1200 रुपये, 800-900 रुपये अशा वेगवेगळ्या रेटनुसार त्यांचा भाव चालू आहे. कारण बारीक साईजनुसार असतं, मोठी साईज, बारीक साईज, छोटी साईज वगैरे. तर ह्या बिया बघा, ह्या ओल्या बिया आहेत आणि ह्या बियांना चीक वगैरे पण भरपूर प्रमाणात असतो. आणि ह्या जर बियांचा चीक वगैरे हाताला बोला किंवा पायाला वगैरे बोला जर लागला असेल ना तर ह्याचे फोड येतात किंवा मग पाय वगैरे कुजून जातात. जसे पावसाळे वगैरे आपण बुटं घालतो त्या बुटांमध्ये जे पाय हे कुजतात वगैरे, लाल वगैरे होतात, त्या पद्धतीने होतं अति प्रमाणात झाला तर. आणि हे जे बांधव असतात ना ते रेग्युलर त्यांचे ते काम करत असतात आणि ह्यांच्यावर त्यांचं पोट वगैरे चालत असतं. तर त्यांना मेहनत वगैरे किती काय असते तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. आणि आपण यांच्याकडनं आपण जे बियांचे भाव वगैरे करत असतो कमी जास्त वगैरे, पण त्यांना जी अंग मेहनत असते ती माणूस कोण बघत नसतं. तर त्याच हेतूने मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवणार आहे. ते ह्याला अंग मेहनत किती असते. आणि अशा आपण जे माणसं वगैरे असतात किंवा बांधव असतात जे बिया वगैरे विकत असतात, तर त्यांच्याकडनं कोणताही आपला भाव न करता वगैरे जे बोलतील ते ह्याच्याने तुम्ही घेतलं तर खूपच बरं होईल मित्रांनो. कारण ह्याला जी मेहनत असते ना ते आपला सामान्य माणूस बोला किंवा आपल्यासारखे माणसं बोला तर कोणीच करू शकत नाही. कारण एखादा हात कुजवणं किंवा पाय कुजवणं हे तेच करू शकतात ज्यांचं ह्याच्यावर पोट चालतं. तर पुढे कंटिन्यूच राहा, पुढे बघाच मी तुम्हाला दाखवीनच. आणि व्हिडिओवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर चला तर पुढे बघा मित्रांनो. तर मित्रांनो, अर्चना बघू शकता कशा प्रकारे बिया फोडते. बघायला ते बघा, हे जे हातामध्ये आहे ना तिच्या, तो खिल्ला आहे आणि ते खिल्ल्याचं हे बनवलेलं आहे बिया फोडण्यासाठी. आणि आई वगैरे पण बघू शकते बघा बिया कशा फोडतायत. हे बघा, पायाच्या अंगठ्यामध्ये धरावं लागते बी. आणि तिचा जो मेन डोला असतो, डोल्याप्रमाणे असते मध्ये, तिथे ना हे करून त्याचं ते उडवून त्याच्यानंतर ना उभी असं हे करतात, क्रॉस हे करतात, मारतात. त्याच्याने मग ती इझिली निघून जाते. आणि त्याला मेहनत वगैरे बघू शकते बघा, हाताने पूर्ण पायाची बोटे बघाल ना तर पूर्णपणे त्याच्यानं सडून जातात. तर बघू शकता तुम्ही बघा किती काळे झालेत. आणि ते जर धुतल्यानंतर वगैरे बघाल ना तर पूर्ण असे पांढरे पांढरे पडलेले असतात, जसं साबण वगैरे लावतो अशा प्रकारे होऊन जातात ते. आणि ते पूर्ण कुजून वगैरे जातात. त्याच्यानंतर त्याच्या पायाचे वगैरे कातडी वगैरे पण वरची निघून जाते. तर ही सर एवढी मेहनत आहे. तर बघू शकता आई वगैरे फोडतायत. आणि यांना मार्केटमध्ये जर भाव बोललात ना मित्रांनो तर मिनिमम 1000 ते 1500 किंवा 1000 रुपये, 800 रुपये अशा वेगवेगळ्या रेटनुसार आहे. आणि ह्या बिया आहेत ना तर काढल्यानंतर 1 ते 1.5 दिवस तरी ठेवावं लागतं, जेणेकरून त्यांचा चीक कमी होतो. जरा नॉर्मल सुकल्या ना की त्याच्यातला जो रस आहे तो थोडा कमी होऊन जातो. जर ओल्या असतील ना लगेच काढल्या जर काढलात ना तर त्याच्यात जास्त प्रमाणात असतो. त्याच्यामुळे ते 2 दिवस आणून सुकवल्या जातात. तर इथं ती ताई आहे, ती ताई पण काढते बघू शकता. अशा प्रत्येक वेगवेगळे काढून मग ते विकायला जाणार. आणि हे आपल्या इथलेच काजू वगैरे घेतलेले आहेत. तर त्यांना मेहनत वगैरे बोलला तर बघू शकता. आणि ह्या बिया खायला बोललात ना खूप छान लागतात आणि चवीला पण एक नंबर असतात बिया ह्या. हे बघा पायाचे वगैरे. आणि हे बघू खिल्ला वगैरे बघू शकता बघा कसं बनवलेलं आहे बिया फोडण्यासाठी. एवढे बिया आहेत आणि एवढ्या अर्चनानं काढलेले आहेत बघू शकता बघा टोपल्यामध्ये. तर अर्चना वगैरे फोडून वगैरे कशा फोडतात ते बघू शकता. इथं गाडीवर आहे. त्याच्यानंतर मग बाजारात वगैरे घेऊन जाणार ते. हे असं रेग्युलर चालूच असतं. आणि हेच नाही, ते मिनिमम बोला तर मित्रांनो 3 ते 4 महिने चालू असतं. वेगवेगळे असतात, काही एकच थोडे असतं. तर याला मेहनत पण बघू शकता किती मेहनत करावी लागते. डॉक्टर बोलतो मी काय भेटतं तुम्ही काम करता. त्या मेहनतीचं त्यांना फळ भेटतंच.
त्याच्या सर्टिफिकेटात ते फक्त नावाची आहे. ती जर मला असते ना तर आता मी बाहेर असतं बाहेर. पुढे देशाच्या बाहेर म्हणजेच काय. तर मित्रांनो भाई, एवढी फटाफट सारी मेहनत फटाफट हो करावी गया अभी. लागते या का फोडण्यासाठी वगैरे. आणि आता एवढीच बोलून नाही येते तर मेहनत मित्रांनो ते आणण्यापासून बोला किंवा त्यांना काढण्यापासून एवढ्या सर्व गोष्टी कराव्या लागतात. आणि त्याच्यानंतर ह्या सर्व गोष्टी काढून मग त्याचे पैसे भेटतात. तर एखादी प्रत्येक गोष्ट एखादा शेतकरी असो बोला किंवा एखादा व्यवसाय करणारा असो बोला तर एवढ्या सर्व गोष्टींची त्यांना मेहनत करावं लागते. आणि आता सीझन बोला तर आंब्यांचा सीझन सर्वांच्याच बायका कोणाच्या बायका. बियांचा सीझन संपल्यानंतर मग आंब्यांचा सीझन चालू होतो. आणि आंब्यांचा पण सीझन मोस्टली बोललात तर मग तो ह्याला नाही, तो पाकिस्तान पर्यंत असतो. पाकिस्तानमध्ये Mostly पाऊस पडला की सगळा रेट वगैरे डाऊन होऊन जातो. तर असंच आहे हे सीझन. फक्त बोललात ना तर तुम्हाला हे मे पर्यंत दोघांना भरपूर पर्यटक गेलेले. पूर्ण मार्केट डाऊन होणार. ह्याला काही त्यांना हे गोली मारली. जर बियाणा भेटला तर किंचित असतो. जसं आता जो त्यांना rate जेंट्स भेटतो ना, लोकांनाच त्याच्यानंतर पुढे नाही मारले भेटत. पुरुषांना. आणि जो आपण त्यांच्याकडनं घेतो रेट वगैरे करतो तर तुम्ही बघू शकता त्यासाठी किती मेहनत करावी लागते. हे आपण जर करायला घेतलं ते आपल्याला पॉसिबल पण नाही किंवा जमणार पण नाही त्या गोष्टी करायला. अशा गोष्टी ते आपल्याला आणून भेटतात आणि आपण त्याचा मग आपण हे करतो की तिथे मोलभाव करत असतो. एवढं झालं एकटा नाही, प्राईज आहे तेवढी प्राईज आहे. तर अशा गोष्टी करू नका मित्रांनो. की त्याच्या पाठचं जे बघितलं ना तुम्ही तर त्याला मेहनत वगैरे बघू शकता. आणि मिनिमम बिया बोलत ना 2 ते 2.5 किलो आहेत. अशा 3 टोप्यांमध्ये तिन्ही मिळून मग ते वेगवेगळे घेऊन जाणार बाजारात विकण्यासाठी. आणि बाजारात नेण्यासाठी पण मित्रांनो जवळ नाही आहे मार्केट. त्यासाठी पण त्यांना मिनिमम 50 ते 60 किलोमीटरचा अंतर कापावा लागतो. मी हे व्हिडिओ टाकतो काढून का माहित आहे. त्या मार्केटमध्ये त्या विकल्या जातात बिया. उद्या माणूस मेलं गेलं तर त्याच्याकडे काहीतरी माणूस दिसलं पाहिजे ना. कसा वाटला हा माणूस होता जिवंत. ठिकाणी मित्रांनो अशा बघा बिया काय काढल्या करत जातात. होता. मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोकणातले काजू कोणाकोणाला माहित आहेत या काजूंच्या बद्दल बिया वगैरे मी कशा- माझं या बोलतोय बियांचं मी. वगैरे कोणाला माहित तुमचं असं असेल नाही तर तर comment सर्वांचं. नक्की सांगा कोण जगणार आहे. आणि ज्याला कोणाला बिया वगैरे पाहिजे असतील माणसं तर मित्रांनो मला कमेंट्समध्ये कमेंट माणसं मेली गेली तर कोण दिसणार काय. पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतील. कोणी बघू शकतं. मित्रांनो व्हिडिओ प्रत्येक कसा वाटला मला छोटा comment मुलगा नक्की बघू शकतो सांगा. आणि गावातला आपल्या चॅनलवर नदीतला. जो कोणी नवीन असेल कुठला पण. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील.